आज मयत सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर याची मुकबधीर मावशी मामी मूळ जी फिर्यादी आहे ती, त्याच्यानंतर त्याचे 2 मामा व आम्ही पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन काही महत्त्वाच्या मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत. त्यामध्ये जे आरोपी आहेत, जे मुख्य 4 आरोपी आणि आज 5वा आरोपी अटक करण्यात आलेला आहे, त्यांना मकोका लावावा. म्हणजे हे जे 5 आरोपी आहेत त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळ्या पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी मुख्य जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, त्याच्यावर कुडाळ पोलीस स्टेशन, निवती पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरण, खुनाचा प्रयत्न, यासह जुगार यासह बरेच गुन्हे नोंद आहेत. येथील माझ्या बाजूलाच राणे म्हणून आहेत, त्यांच्या मुलाचाही असा दारूच्या वाहतुकीमध्ये या दारू धंद्यावाल्यांनी सिद्धेश शिरसाट व त्याची जी टीम जी आहे, त्याच्या गँग मेंबर आहेत, त्यांनी वाहन चालवत असताना यांचा मुलगा जो होता त्याला ठोकर देऊन त्यामध्ये मृत्यू झाला. त्याच्यामध्ये सिद्धेश शिरसाट याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे आणि ती केस कोर्टामध्ये चालू आहे. आम्ही आता एसपीकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्याच्यामध्ये सिद्धेश शिरसाट हा जो मुख्य आरोपी आहे, मागील 1.5 वर्षापासून त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव प्राण त्यांच्याकडे पडून आहे. तो कशामुळे पडून आहे, तो लवकरात लवकर निकाली काढून त्याला हद्दपार करण्यात यावा. त्याच्यामध्ये हे जे प्रकरण जे आहे याच्यावर सिद्धेश शिरसाट याचे काही राजकीय लोकांशी संबंध आहेत, तो धनदांड आहे, त्याचं डेली इन्कम हे साधारणपणे 2 लाखाच्या वर आहे अनधिकृत दारू धंद्याच्या माध्यमातून. या सगळे साक्षीदार आहेत, त्यांच्यावर बाहेर पडल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे हे जे महत्त्वाचे साक्षीदार आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं पोलिसांनी. त्याच्यानंतर ह्या प्रकरणामध्ये हा सगळा जो तपास होईल किंवा जे पुरावे दाखल केले जातील कोर्टामध्ये, हे मुख्य सरकारी अभियोक्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व्हावेत. तसं ह्याच्यामध्ये या केसमध्ये ज्यावेळी ट्रायल चालेल त्यावेळी विशेष सरकारी वकील म्हणून, ज्यावेळी आता वाल्मिकी काळाच्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक केली, तशाच प्रकारे ह्याही प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे. त्याच्यानंतर ही मुकबधीर मावशी जी आहे तिचा एकमेव आधार होता मयत सिद्धिविनायक बिडवलकर हा. आता तोच हयात नसल्यामुळे किंवा तिचा खून झाल्यामुळे तिला कोणाचाही आधार नाही आहे. त्यामुळे शासनाने ती मुकबधीर आहे, तिला कोणाचाही आधार नाही, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिचं पुनर्वसन कसं होईल किंवा तिला कशी मदत होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे. त्याच्यामुळे तो मुख्य आरोपी आहे तो राजरोसपणे 2 रिव्हॉल्वर घेऊन फिरत होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि हा मागच्या 5-6 वर्षापासून याच्याकडे रिव्हॉल्वर आहे, पण आजपर्यंत पोलिसांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. मग त्याच्याकडचे रिव्हॉल्वर जे आहेत ती जप्त करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. त्याप्रमाणे सिद्धिविनायक बिडवलकर याच्यावरच्या काही केसेस होत्या, त्याच्यामध्ये कोर्टाकडून त्याला समन्स वॉरंट काढले जायचे. मात्र ते समन्स वॉरंट का बजावणी व्हायचे नाहीत, का बजावणी होत नव्हते, कुडाळ पोलीस का त्या गावामध्ये जाऊन सिद्धिविनायकची चौकशी करत नव्हते, का पोलिसांच्या काही लोकांना माहिती होतं हे प्रकरण, असा पण प्रश्न उपस्थित होतो. त्याच्यामुळे असे कोण समजा पोलीस समजा असतील तर त्यांचीही चौकशी करण्यात यावी. त्याच्यानंतर हा मुख्य जो आरोपी आहे त्याला 7 दिवस पोलीस कस्टडी झाली. पहिला 3 दिवस, नंतर 4 दिवस, नंतर 3 दिवस. त्या 7 पैकी 4 दिवस हा हॉस्पिटलला ऍडमिट होता. मग त्यांनी तपास करण्यामध्ये कुठलंही सहकार्य केलं नाही. याच्या पूर्वीच्या पण केसेसमध्ये पण हा असाच करायचा. त्याच्यामुळे याला कोण मदत करतं का, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मधली काही माणसं मदत करतात का, किंवा अजून काही लोक राजकीय लोक दबावामुळे हा जेलमध्ये राहत नाही काय, अशी पण आमच्या मनामध्ये शंका निर्माण होते. सिद्धेश शिरसाटकडे ज्या बंदुका आहेत, आम्ही एसपी ऑफिसला चौकशी केली तर त्याच्याकडे कुठलंही लायसन नाही आहे, याचा अर्थ ते अनधिकृत आहे. त्याबाबतचे पुरावे काही साक्षीदार आहेत पण ते पुढे यायला तयार नाही आहेत, कारण त्याची राजकीय दहशत आहे आणि हा 2 नंबर मधला इथला माफी आहे. सिद्धेश शिरसाट हा गँग मधला माफी आहे. त्याच्यामुळे काही लोक पुढे येऊन तक्रार आहेत, पण ज्या लोकांना त्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवला ती लोक सांगतायत पण ती समोर यायला तयार नाही.